अमेरिका हा देश आपल्या सांस्कृतिक विविधतेसाठी आणि समृद्ध इतिहासासाठी ओळखला जातो। अमेरिकेला मेल्टिंग पॉट असे नाव देण्यात आले आहे, कारण इथे जगभरातील विविध देशातून लोक आले आहेत आणि त्यांनी आपापल्या संस्कृतींना जोपासले आहे। हे देश अनेक भिन्न भाषा, खाद्यसंस्कृती आणि परंपरांनी समृद्ध आहेत। पण तुम्हाला माहीत आहे का, अमेरिकेत कोणतीही अधिकृत भाषा नाही। जरी इंग्रजी भाषा बहुसंख्य लोक बोलतात आणि अनेक राज्यांमध्ये ती प्रमुख आहे, तरीही अमेरिकन फेडरल गव्हर्नमेंटने तिला अधिकृत भाषा म्हणून घोषित केलेले नाही। इंग्रजी भाषा अमेरिकेत 1600च्या दशकात पहिल्या ब्रिटिश वसाहतकारांपासून बोलली जाते। 13 वसाहतींची मुख्य भाषा म्हणून ती प्रचलित झाली। पण देश वाढला आणि विकसित झाला तरी इंग्रजीला अधिकृत दर्जा मिळाला नाही। अमेरिकेत इंग्रजी भाषा प्रचलित असली तरी स्पॅनिश ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे। जवळपास 239 दशलक्ष अमेरिकन इंग्रजी बोलतात, तर 35 दशलक्ष लोक स्पॅनिश बोलतात। याशिवाय मँडरिन, कॅन्टोनीज, तेलुगू, हिंदी, तगालोग, व्हिएतनामी, फ्रेंच आणि कोरियन अशा अनेक भाषाही मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात। याशिवाय अनेक विविध भाषा अमेरिकेच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतिनिधित्व करतात। अधिकृत भाषा नसतानाही इंग्रजी अजूनही अमेरिकेतील गव्हर्नमेंट, व्यवसाय, शिक्षण आणि मीडिया यासाठी मुख्य भाषा आहे। हेच ते माध्यम आहे ज्याद्वारे बहुतांश अमेरिकी संवाद साधतात आणि आपले दैनंदिन जीवन चालवतात। अमेरिकेत अधिकृत भाषा का नाही याचे उत्तर देशाच्या घटनेमध्ये आहे। 1776 मध्ये अमेरिकेने ग्रेट ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी लढा दिला। अमेरिकेची स्वातंत्र्याची घोषणा सर्व लोक समान आहेत या तत्वावर आधारित आहे। हा विचार अमेरिकेच्या प्रत्येक निर्णयात दिसतो। अमेरिकेच्या स्थापनेपासूनच विविध संस्कृती आणि भाषांचे स्वागत केले गेले आहे। विविधतेला सन्मान देणे आणि सर्व नागरिकांना समान अधिकार देणे हे अमेरिकेच्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग आहे। इंग्रजीला अधिकृत भाषा बनविण्यामुळे इंग्रजी न बोलणाऱ्यांना वगळल्यासारखे वाटेल। अमेरिकेच्या तत्वानुसार सर्व नागरिकांना समान अधिकार असावेत, मग ते कोणतीही भाषा बोलत असले तरीही। अधिकृत भाषा नसल्यामुळे सर्वांना समानतेचा अनुभव येतो। अमेरिकेतील विविध भाषांचा विचार करता एका भाषेला अधिकृत दर्जा देणे व्यवहार्य नाही। विविध भाषा बोलल्यामुळे भाषिक श्रीमंती वाढून विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्याची संधी मिळते आणि सांस्कृतिक आदानप्रदान वाढते। भारतीय भाषांचा जर आपण विचार केला तर अमेरिकेत 5 भारतीय भाषा जास्त प्रमाणात बोलल्या जातात। त्यात हिंदी, गुजराती, तेलुगू, तमिळ आणि बंगाली या भाषांचा समावेश होतो। एका सर्वेनुसार हिंदी बोलणारे 6.5 लाख भारतीय अमेरिकेत राहतात। तसेच जवळजवळ 74,000 मराठी भाषिक अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहतात। विविध भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी तेथील शाळा आणि कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषांचा समावेश केला गेला आहे। त्यामुळे तेथील लोकांना परदेशात राहून आपली मातृभाषा जोपासता येते व त्यांच्या लहान मुलांपर्यंत पोहोचवता येते। द्विभाषिक लोकांमुळे अमेरिकन उद्योग जगताला जागतिक बाजारपेठेत फायदे मिळतात। विविध भाषांची माहिती असल्यामुळे व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होते। विविध भाषांमुळे अमेरिकेतील समाज बौद्धिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून समृद्ध झाला आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही। अशा अनेक कारणांमुळे अमेरिकेला स्वतःची अशी अधिकृत भाषा नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत।